नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार तर जॉमेट्रीमध्ये सर्कल रिलेटेड काही क्वेश्चन्स. तर क्वेश्चन्सकडे जाण्याआधी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही फॉर्म्युलेज आणि काही बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या, ते आपण क्विकली रिव्हाइज करूयात. तर फॉर्म्युलेज आपण पाहिले. फर्स्ट, एरिया ऑफ सर्कल विच इज पाय आर स्क्वेअर. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. देन लेंथ ऑफ आर्क इज थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. 2 पाय आर हा टोटल सर्कलचा सर्कम्फरन्स आहे आणि थीटा हा इन्स्क्राइब्ड अँगल by the arc at center. Then area of sector आपण पाहिला थीटा बाय 360 इंटू पाय स्क्वेअर आणि पाय स्क्वेअर पूर्ण सर्कलचा एरिया आहे. आणि आपण एक प्रॉपर्टी पाहिली इन्स्क्राइब्ड अँगलची की इन्स्क्राइब्ड अँगल क्रिएटेड बाय एन आर्क ॲट बाउंड्री ऑफ द सर्कल इज ऑलवेज हाफ ऑफ द सेंट्रल अँगल क्रिएटेड बाय द आर्क ॲट सेंटर. करेक्ट. तर या झाल्या बेसिक प्रॉपर्टीज आणि काही फॉर्म्युले. तर आपण क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चन काय आहे, हा एक शेडेड रिजन आहे त्यांनी दिलेलं आहे. तर इथे 3 सेमी सर्कल आपण पाहू शकतो. तर एम एन ही जी व्हॅल्यू आहे, हा जो बिगर सर्कल आहे त्याचा डायमीटर आहे एक्स, बरोबर, त्याची व्हॅल्यू दिली आहे. आणि त्यांनी विचारली व्हॉट इज द एरिया ऑफ शेडेड रिजन. तर मी इथे 3 सेमी सर्कल्स आहेत, तरी आम्ही 3 सेमी सर्कल कन्सिडर करतो. हा झाला माझा सर्कल 1, सेमी सर्कल 1, हा झाला माझा सेमी सर्कल 2 आणि हा झाला माझा सेमी सर्कल 3. करेक्ट. आणि इथे मी पॉईंट पण ड्रॉ करतो रेफरन्ससाठी, पॉईंट पी. करेक्ट. तर आपण सर्वप्रथम सेमी सर्कलचा एरिया कसा डिफाईन करतो ते पाहूया. सेमी सर्कल हा हाफ ऑफ द सर्कल असतो, बरं. तर सेमी सर्कलचा एरिया आपण काय डिफाईन करू शकतो, पाय आर स्क्वेअर बाय 2. करेक्ट. आणि जर मी आरच्या ठिकाणी जर डायमीटर पुट केला, म्हणजे पाय आर स्क्वेअर हा माझा एरिया आहे, तर आरची व्हॅल्यू काय असतं, डी बाय 2. तर आपण एका सर्कलचा एरिया कसं कम्प्यूट करू शकतो, जर डी पुट केलं तर पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. करेक्ट. म्हणजे डी बाय 2चा स्क्वेअर म्हणजे आरचा स्क्वेअर. तर पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मी सर्कलचा एरिया पुट करू शकतो. सेमी सर्कलचा एरिया काय झाला, 1/2 इंटू पाय बाय 4 डी स्क्वेअर. करेक्ट. तर मी सर्वप्रथम शेडेड एरियाचा एरिया कम्प्यूट करतो, शेडेड रिजनचा. तो काय येणार माझा एरिया, सेमी सर्कल 1, सेमी सर्कल 2 आणि सेमी सर्कल 3चा एरिया. करेक्ट. तर इथं आपण 3 पॉईंट्स ड्रॉ केले, त्याच्यानुसार आपण एरिया कम्प्यूट करूया. तर मी 1/2, तिन्ही सेमी सर्कल्स आहेत तर 1/2 बाहेर घेतो मी. तर एरिया काय येणार या शेडेड रिजनचा 1/2 आणि या 3 सर्कल्स एरिया. करेक्ट. तर फर्स्ट सर्कल आहे त्याचा एरिया आहे पाय बाय 4. डायमीटर काय आहे माझा एम एन. करेक्ट. एम एन स्क्वेअर प्लस सेकंड जो रिजन आहे माझा सेमी सर्कल, त्याचा एरियाने सिमिलरली पाय बाय 4 इंटू एम पी स्क्वेअर. आणि थर्ड जो शेडेड रिजन आहे तो पण सेमी सर्कल, त्याचा पाय बाय 4 इंटू पी एन स्क्वेअर. करेक्ट. तर हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर याचं पाय बाय 4 जर मी कॉमन घेतलं तर टोटल एरिया के अंदर पाय बाय 8 अँड इन ब्रॅकेट एम एन स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर. करेक्ट. हा झाला माझा एरिया ऑफ द शेडेड रिजन. तर जर इथे आपण पाहू शकतो की ते राईट अँगल आहे. करेक्ट. आणि हा माझा राईट अँगल ट्रायंगल इथे फॉर्म होतो, बरोबर. तर मी इथे जर पायथागोरस थिअरम यूज केला तर माझं इथे मी काय येणार की माझ्या दोन्ही साईडच्या स्क्वेअरची समेशन ही माझ्या हायपोटेनिसच्या स्क्वेअर एवढी असते. तर मी इथे पायथागोरस थिअरम जर यूज केला तर इथे पायथागोरस थिअरम आपण काय लिहू शकतो, एम पी स्क्वेअर विच इज वन ऑफ द साइड्स, देन पी एन स्क्वेअर इज इक्वल टू एम एन स्क्वेअर. करेक्ट. व्हॅल्यू इज इक्वल टू एम एन स्क्वेअर. तर एम एनची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, एम एनची व्हॅल्यू आहे एक्स. करेक्ट. तर मी एम पी स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअरची व्हॅल्यू काय लिहू शकतो, एक्स स्क्वेअर. एम एनच्या जागी मी पुट केलं. तर इथे आपण ही व्हॅल्यू इथे बघूयात की हे सेमच आहे, पी एम पी स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर. करेक्ट. तर या व्हॅल्यूज मी इथे पुट करू शकतो, एक्स स्क्वेअर. करेक्ट. आणि एम एनची व्हॅल्यू आहे एक्स, बरोबर. तर मी इथं काय ना माझं फायनल आन्सर पाय बाय 8 ब्रॅकेटमध्ये एम एनची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस या दोनची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर. करेक्ट. सो माझं उत्तर ना की 2x स्क्वेअर बाय 8 जर मी त्याला सिम्प्लिफाय केलं तर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पाय बाय 4. सो हे झालं माझं फायनल एरिया या शेडेड रिजनचा. ओके. तर आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन सर्कलचा. तर क्वेश्चन काय आहे की अ व्हील मेक्स 1000 revolutions
to cover distance of 88 kilometers and find the radius of the wheel. करेक्ट. सो त्यांनी एक क्वेश्चनमध्ये काय दिलं की एक व्हील 88 किलोमीटर जेव्हा डिस्टन्स कवर करते तेव्हा त्याचे 1000 रेव्होल्युशन्स होतात. त्यांनी विचारलं रेडियस ऑफ द व्हील. सो मी ते कन्सेप्ट कन्सेप्टसाठी एक सर्कल ड्रॉ करतो व्हील. तर हे माझं व्हील जेव्हा 88 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते तेव्हा त्याचे 1000 रेव्होल्युशन्स होतात. बरोबर. तर आता मी जर एक रेव्होल्युशन कन्सिडर केलं तर एक रेव्होल्युशनमध्ये हे सर्कल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. तर मी हा पॉईंट ए कन्सिडर केला तर हा पूर्ण जेव्हा रोटेट होऊन पॉईंट एपर्यंत परत येईल तेव्हा त्याचं एक रेव्होल्युशन झालं असणार. करेक्ट. तर हा एक रेव्होल्युशनमध्ये त्याने डिस्टन्स किती कवर केलं व्हीलने त्याच्या सर्कम्फरन्स एवढं. बरोबर. तर एक व्हीलला एक व्हीलच्या पूर्ण एका रोटेशनला एका सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कवर करतं व्हील. बरोबर. तरी त्यांनी काय दिलं 1000 रेव्होल्युशन्समध्ये 88 किलोमीटर्स डिस्टन्स त्यांनी कवर केलं. तर मी इथे एक रेव्होल्युशन किंवा एक सर्कम्फरन्सची लेंथ कशी कम्प्यूट करू शकतो 88 किलोमीटर्स अपॉन 1000. करेक्ट. सो इथे म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय येणार डिस्टन्स कवर बाय द व्हील इन वन रोटेशन और वन रेव्होल्युशन. सो इथं काय येणार 88 किलोमीटर्स अपॉन 1000. मी 88 किलोमीटर्सला सिम्प्लिफाय 88 किलोमीटर्स काय असतं 88,000 मीटर्स. तर मी ते 1000 डिवाइड केलं तर इथे येणार 88 मीटर्स. करेक्ट. तुम्हाला सर्कम्फरन्स आला 88 मीटर्स. करेक्ट. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सर्कम्फरन्सचा व्हॅल्यू फॉर्म्युला काय असतं 2 × पाय × आर. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला इथे पुट करतो मी 2 × पाय × आर इक्वल टू 88. तर आता इथे आपण पायची व्हॅल्यू घ्या 22/7. तर 2 × 22/7 × आर इज इक्वल टू 88. आरची व्हॅल्यू काय येणार म्हणजे इथे 7 जर मी इकडे नेलो आणि 22 आरची व्हॅल्यू माझी 14 मीटर. तर हे झालं माझं फायनल आन्सर अँड द रेडियस ऑफ द व्हील. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं की देर आर 3 सर्कल्स each of radius is √7 centimeter. A triangle is formed by joining the centers. What is the area of shaded region? तर इथे आपल्याला दिले आहे 3 डिफरंट सर्कल्स ज्याची की रेडियस आहे √7 सेंटीमीटर. सो इच सर्कलची रेडियस आहे √7 सेंटीमीटर. करेक्ट. आणि त्या सर्कलचे सेंटर्स आहे त्यातून एक मी ट्रायंगल फॉर्म केलं आहे. करेक्ट. आणि त्यांनी विचारलं की एरिया ऑफ द शेडेड रिजन. करेक्ट. तर आपल्याला माहिती आहे की हे जे 3 पार्ट्स झालेले आहेत हे 3 जे शेडेड एरिया आहेत की त्या सर्कलचे सेक्टर्स आहेत. बरोबर. तर मी डिफाइन करतो की इथे जो अँगल इन्स्क्राइब आहे सर्कलचा तर मी θ1 कन्सिडर करतो. इथे जो अँगल इन्स्क्राइब झालेला आहे तर मी θ2 कन्सिडर करतो आणि इथे जो अँगल इन्स्क्राइब त्याला मी θ3 कन्सिडर करतो. करेक्ट. तर आता मला पूर्ण शेड एरियाचा शेड एरियाचा एरिया कम्प्लीट करायचा तर कसा कम्प्लीट करू शकतो आपण एरिया सेक्टर आपल्याला माहिती आहे θ/360 × पाय r स्क्वेअर. करेक्ट. सो माझ्या फर्स्ट सेक्टरचा एरिया काढणार जिथे θ1 अँगल आहे तिथे टोटल एरिया मी जर कम्प्लीट करायचं म्हटलं तर एरिया फर्स्ट सेक्टर प्लस एरिया सेकंड सेक्टर प्लस एरिया थर्ड सेक्टर. बरोबर. तर फर्स्ट सेक्टरचा एरिया घेणार θ1 अपॉन 360 × पाय × √7 चा स्क्वेअर. √7 म्हणजे रेडियस आहे. दुसऱ्या सेक्टरचा एरिया घेणार θ2/360 सॉरी × पाय × √7 स्क्वेअर. दुसऱ्या सेक्टरचा एरिया घेणार θ3/360 × पाय × √7 चा स्क्वेअर. करेक्ट. तर आता हा ही टर्म कॉमन आहे पाय × √7 स्क्वेअर. तर मी कॉमन आउटसाइड घेतो पाय × 7 येणार. बरोबर. √7 स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार आपल्याला θ1 प्लस θ2 प्लस θ3 अपॉन 360. करेक्ट. आता θ1 θ2 θ3 काय आहेत या ट्रायंगलचे अँगल्स आहेत. बरोबर. आणि आपण पाहिलेच आहे की ट्रायंगलच्या अँगलची समेशन ही 180 डिग्रीज येते. तर मी θ1 θ2 θ3 ला 180 ने रिप्लेस करू शकतो. बरोबर. तर मी काय पुट करू शकतो पाय × 7 × 180/360. तर पायची व्हॅल्यू मी 22/7 टाकली. इन्सर्ट केली 22/7 जर पुट केली व्हॅल्यू मध्ये पायची तर माझं इथं आन्सर येणार 1/2
7 7 कॅन्सल होऊन उत्तर 11 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा आहे माझा एरिया ऑफ द शेडेड रिजन आणि माझा फायनल आन्सर.